सासरी मला मुलगी झाली म्हणून खूप छळ झालाय. त्याच्या आधीपासूनच गरोदर असल्यापासूनच त्यांनी मुलगा पाहिजे अशी अपेक्षा ठेवलेली. पण मुलगी झाली मला जानेवारीमध्ये. त्यामुळे त्यांना अतिशय प्रचंड राग आलेला आहे त्या गोष्टीचा. त्याबद्दल मला अमानुष माझा छळ झालेला आहे आणि मारहाण मला झालेली आहे. इतक्या प्रमाणात मारहाण माझी केलेली आहे की हात पूर्ण माझा दंडातून तुटलाय आणि शस्त्रक्रिया मोठी झाली आहे माझी. आणि डॉक्टरांनी तरीसुद्धा मला म्हणजे हाताची गॅरंटी काही दिलेली नाही आहे. 6 महिने जपायला सांगितले. शीर माझी पूर्ण ब्लॉक झाली होती, तुटली होती. त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ते जर रक्तपुरवठा नीट राहिला नाही, तर माझा हात निकामी होऊ शकतो म्हणून मला आता सांगितलेलं आहे. आणि माझ्यासोबत माझी आता लहान मुलगी आहे, 5 महिन्याची माझी मुलगी आहे. तिची जबाबदारी आता माझ्यावर आहे. माझा हात जर माझा अधू झाला, तर मला आता इथून पुढं माझं करिअरच्या दृष्टीनं किंवा पुढं माझं काय उदरनिर्वाह करायचा आहे, त्या दृष्टीनं मला आता पूर्णपणे अधूपणा आलेला आहे. तर त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा. माझ्या हक्काचं, माझ्या मुलगीच्या हक्काचं जे काय आहे ते मला आता मिळावं एवढी अपेक्षा. लग्न झाल्यापासून कशा प्रकारे त्रास चालू कुणाकडून त्रास? लग्न झाल्यापासून सासू, मिस्टर आणि दीर तिघांकडून मला भरपूर मानसिक छळ वगैरे चालू होता. परत लग्न झाल्यानंतर मी लगेच म्हणजे त्यांची असं वागणूक बघून माहेरी निघून जाईन म्हणून मला मूल व्हावं म्हणून त्यांनी फोर्स केला. मूल दे आम्हाला, मुलगा पाहिजे, घराला नातवंड पाहिजे, ते कर म्हणून मला भरपूर फोर्स केला त्यांनी. आणि त्याच्यानंतर पण प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मुलगाच पाहिजे म्हणून हट्ट केलेला त्यांनी. आणि प्रत्येक सणाला माझ्या माहेरच्यांकडून काही ना काहीतरी अपेक्षा त्यांनी ठेवलेली. हा सण आला, माहेरच्यांकडून हे आण, जावयाला ते करायला सांग. तो सण आला, पहिला पहिला सण आला, दिवाळी आली, दिवाळी सणाला जावयाला ते करायला सांग, पहिला दसरा आला ते करायला सांग. असं करत करत हळूहळू त्यांनी जवळपास 7 ते 8 तोळं सोनं माझ्या माहेरच्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि पैशाची सुद्धा प्रत्येक मागणी त्यांची पूर्ण केलेली आहे. जावई म्हणला मला ड्रेस घ्यायचा आहे, डोहाळे जेवणाला मोठा चांगला सूट घ्यायचा आहे, तर त्यासाठी 14-15 हजार रुपये त्याला दिले. मला साडी त्यांनी 10,000ची मुद्दाम घेतली. माझ्या भावाचं लग्न ठरलं. भावाच्या लग्नात सुद्धा त्यांना 2 तोळ्याची चेन पाहिजे म्हणून मागितली. तरी पण माझ्या वडिलांनी कसंबसं सगळं मॅनेज करून 1 तोळ्याचा वळा त्यांना केला होता. तरीसुद्धा त्यांना आवडलं नव्हतं ते. 1 तोळ्याचं केलं सोनं त्याबद्दल. त्यांना भरपूर अपमानित केलं माझ्या वडिलांना, माझ्या आईला. माहेरच्यांना घाण शिवीगाळ करत, किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत गेले. आणि पूर्ण माझ्या भावाच्या लग्नात मांडवात सुद्धा भरपूर त्यांनी माझ्या पूर्ण पाहुणे मंडळी त्यांच्यासमोर अपमान केला, घाण शिव्या देऊन. आणि सतत त्यांचं असं टॉर्चर चालू होतं. का तर आम्ही सामान्य लोक आहे. माझे वडील सामान्य आहेत, आमची माहेरची लोक सामान्य आहेत. त्यामुळे त्यांचा सतत दबाव आमच्यावर चालू असायचा. एवढं सगळं दबाव चालू असताना तुम्ही आत्ताच ती तक्रार दाखल करण्याचं काय कारण? म्हणजे माझे माहेरचे लोक म्हणत होते, पण आणि परत विचार येत होता की सगळं मुलगीचं चांगलं होईल, आता प्रेग्नंट आहे, गरोदर आहे आणि बाळ झाल्यानंतर सगळं नीट होईल, त्यांचे डोळे उघडतील आणि इथून पुढचा संसार तिचा. कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलगीचा संसार मोडावा असं वाटत नाही ना. त्यामुळे त्यांनी असू दे, एवढं किरकोळच आहे, ठीक होईल सगळं व्यवस्थित, असं ह्या आशेवर आम्ही पुढं आशा धरून बसलो. पण काही ठीक झालं नाही. अक्षरशः माझं आता जीवावर पूर्ण बेतलं. कधी घडली काय नाही? 4 जुलै रोजी ही घटना घडली. सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान ही घटना झालेली आहे. किरकोळ एकदम कारण होतं. माझ्या माहेरच्यांनी माझ्या बाळाच्या आणि माझी चौकशीसाठी फोन केला, ते त्यांना आवडलं नाही आणि त्यांनी मला बेदम मारहाण करायला सुरू केलं आणि माझ्या माहेरच्यांना पण फोन करून घाण शिवीगाळ केला त्यांनी आणि अपमान केला. त्याच्यानंतर माझं काहीही ऐकून न घेता मला खाली पाडून वगैरे अक्षरशः लाथाबुक्क्यांनी त्यांनी मारलेलं आहे. दोघांनी सासूने हात धरलेले आणि नवऱ्याने मला बुक्क्या वगैरे मारून पोटात लाथा वगैरे मारलेल्या आहेत. मला आता 5 महिन्यापूर्वी डिलिव्हरी झाली आणि त्याचे टाके अजून भरलेले नाही आहेत जखमची. तरीसुद्धा त्या टाक्यांवर, पोटांवर सुद्धा त्यांनी मारलेलं आहे आणि डोक्यात सुद्धा बेदम मला मारलेलं आहे. एवढं होऊन पण माझा हात पूर्ण फ्रॅक्चर होऊन मला कळ येत होते आणि मी विवळत होते, अक्षरशः रडत होते. तरीसुद्धा ती मरू दे, असंच तिला पाहिजे, ते असाच हिंगा दाखवायला पाहिजे, त्याशिवाय ती माहेरच्यांसोबत बोलायचं सोडणार नाही, माहेरच्यांना सगळं सांगायचं सोडणार नाही, असं म्हणून त्यांनी मला तिथेच अर्धा तास विवळत मी पडलेले. त्यानंतर माझ्या हाताची सूज पूर्णपणे त्यांनी बघून
मग सासूबाई म्हणल्या आपल्या ओळखीच्या दवाखान्यात नेऊया, ओळखीच्या डॉक्टरांकडे नेऊन मॅनेज करूया, प्लॅस्टर घालून लगेच घरी आणूया कुणाला न कळता. म्हणून त्यांनी तिथल्या दवाखान्यात रुकडं हॉस्पिटलमध्ये नेलं. तर ते रुकडं हॉस्पिटलमध्ये एक्सरेमध्ये कळलं की माझी शिर ब्लॉक झाली. म्हणजे ऑपरेशन करायला लागणार म्हटले, ते प्लॅस्टरने काय होणार नाही. मग त्यांनी कोल्हापूरला मला नेलं, मिस्टरांनी नेलं. तोपर्यंत माझ्या माहेरच्यांना काहीही सांगितलं नव्हतं, असा प्रकार झालाय. फक्त एवढंच सांगितलं की पाय घसरून पडले तुमची मुलगी, तिचे पैसे भरायला पाहिजेत, दवाखान्यात पैसे घेऊन या आणि बाळाला इथून घेऊन जावा, बाळ सांभाळा जावा तिकडे म्हणून नेलं. बाळाला तसंच रडत पडलं होतं. ते दिवसभर बाळ काय खाल्लं नव्हतं, रडत तिथंच पडलेलं. माझे भाऊ आणि वडील गेल्यानंतर बाळाला तिथून घेऊन आले माझ्या आईकडे आणि त्याच्यानंतर तिथं दवाखान्यात गेल्यानंतर तिथून मी फोन केल्यानंतर वडिलांना समजलं की मला मारहाण झाली आणि एवढं मोठं प्रकरण झाले. तक्रार दाखल केली आणि काय म्हणून? आता मी माझा नवरा धैर्यश्री शिवाजीराव मगदूम, सासूबाई नीता शिवाजीराव मगदूम, त्या स्वतः वकील आहेत आणि दीर शिवराज शिवाजीराव मगदूम यांच्यावर तक्रार नोंदवलेली आहे. कालच डिस्चार्ज मला ICUमधून बाहेर काढलं. कालच मी पोलिसांना सगळा जबाब दिलेला आहे आणि काल तक्रार केलेली आहे आणि अजूनपर्यंत काही कारवाई पोलिसांकडून झालेली नाही आहे. तर आम्हाला चांगला न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा.